नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला अजूनही ऑपरेशन सिंदूरचा विसर पडलेला नसेल याची मला खात्री आहे. कारण आता त्या घटनेला म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत हंगामी युद्धविराम झाल्याला 2 महिन्याचा काळ उलटून गेलेला आहे. 6-7 मे अतिरेकी अड्डे जे होते त्याच्यावर हल्ले झाले होते आणि 9 आणि 10 मे या अपरात्री पाकिस्तानच्या 11-12 हवाई तळावर भारतीय लष्कराने हल्ले चढवले होते आणि त्याच दिवशी या हल्ल्याची बातमी येण्यापूर्वी युद्धविराम होत असल्याची बातमी आली होती. आणि त्याला आता 2 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे आणि दरम्यान अनेक घटना घडून गेलेल्या आहेत. अक्षरशः डझनावारी घटना घडून गेलेले. ते म्हणतात ना, पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलेलं आहे. आणि अशा वेळेला एक गोष्ट अगत्याने सांगितली पाहिजे की त्यावेळेला पक्षीय राजकारण आणि राष्ट्रीय हित याचं भान नसलेले अनेक दिवाळखोर दिवटे जे काही बोलत होते त्याला भारत सरकारने तेव्हाही उत्तरं दिली नव्हती, आजही दिलेली नाहीत. मोदी सरकार किंवा भारत सरकार जी काय पहलगाम नंतर पाकिस्तान विरोधी कारवाई करेल त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असं काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील गटनेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगून पाठिंबा दिलेला होता. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली त्यानंतर भारत सरकारपेक्षा, मोदी सरकारपेक्षा पाकिस्तान सरकारकडून, पाकिस्तानी लष्कराकडून ज्या ज्या बातम्या येत होत्या, जी जी माहिती दिली जात होती त्यावर संपूर्ण विश्वास ठेवून राहुल गांधी टाहो फोडून रडत होते. जग अचंबित होऊन भारताच्या पराक्रमाकडे बघत होतं आणि राहुल गांधी मात्र भारताच्या न झालेल्या पराभवासाठी, नुकसानासाठी ढसाढसा रडत होते. हा ढसाढसा शब्द राहुल गांधींचे चाहते असलेल्या कुमार केतकरांचा आहे. 99 साली ज्यावेळेला भारताने, मला वाटते 98 साली पोखरणला जेव्हा भारताने अणुस्फोट केला तेव्हा त्याची काय गरज होती असा प्रश्न विचारणारा अग्रलेख महाराष्ट्राचा संपादक म्हणून कुमार केतकरांनी लिहिला होता. आणि तेव्हा त्यांनी त्याचं शीर्षक दिलं होतं, बुद्ध ढसढसा रडला. आणि त्याचं कारण असं होतं की जे काय पोखरणला हा अणुस्फोटाचा प्रयोग झाला होता त्याविषयी गोपनीयता पाळली होती आणि त्याचा पासवर्ड होता बुद्ध हसला. प्रत्यक्षात स्फोट घडल्यानंतर अब्दुल कलाम वगैरे जी मंडळी होती त्यांनी पंतप्रधानांना फोन करून सांगितलं बुद्ध हसला, याचा अर्थ यशस्वीपणे आपण अणुस्फोट केलेला आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं दुःख कोणाला झालं असेल तर ते कुमार केतकरांना झालं होतं, ज्या वेळेला राहुल गांधी राजकारणात सुद्धा आले नव्हते. पण भारताच्या या पराक्रमी पावलाचं दुःख कोणाला झालं तर कुमार केतकरांना झालं. आणि त्यामुळे कुमार केतकर हे तसं बघायला गेलं तर राहुल गांधी यांचे आद्य गुरु आहेत. भारताच्या पराक्रमाची त्यांना कायम भीती वाटते, लाज वाटते, शरम वाटते. जे जे काही भारतासाठी, भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे त्याची लाज वाटणं हा कुमार केतकरांचा स्वभाव आहे. आणि म्हणूनच त्यांच्याच पठडीत तयार झालेले किंवा त्यांचंच अनुकरण करणारे राहुल गांधी यांनी पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानला धडा शिकवला गेला, भारतीय लष्कराने धडा शिकवला आणि त्याविषयीची माहिती भारतीय सेना दलाकडून दिली जात असताना सुद्धा, त्याचे आवश्यक तितके पुरावे दिले जात असताना सुद्धा त्यावर शंका व्यक्त करणं, त्याचे आणखी पुरावे मागणं आणि पाकिस्तानने जे आरोप केलेत त्याचे पुरावे भारताने दिले पाहिजेत असा आग्रह धरणं ही दिवटेगिरी राहुल गांधी करत होते. आणि ते राहुल गांधी महान आहेत असं कुमार केतकरांना वाटत असतं. पण गंमत लक्षात घ्या, त्या हवाई तळावरचे हल्ले असोत
किंवा दहशतवादी अड्ड्यांवरचे हल्ले असोत, त्याची माहिती भारतीय सेना दलाच्या वतीने लागोपाठ काही तासामध्ये देण्यात आली होती. पण भारत सरकारकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वासच ठेवायचा नाही, ही आपल्याकडच्या विरोधकांची भूमिका आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानने जर सांगितलं की आम्ही भारताची चाल करून आलेली काय 5 विमानं पाडली, त्याच्यात 3 राफेल होती, 1 मिराज होतं, 1 मिग होतं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि भारताची किती विमानं पाडली गेली ती सांगा. पाकिस्तानने आपण जी विमानं पाडलेत त्याचा एकही पुरावा दिलेला नव्हता, तरीही राहुल गांधी त्याच्यावर विश्वास ठेवणार, काँग्रेस पक्ष त्याच्यावर विश्वास ठेवणार. त्यामुळे आपण भारताचा विरोध करतोय की मोदी आणि भाजपचा विरोध करतोय याचंही भान सुटलो. गंमत अशी आहे की पुरावा जो आहे तो आलेला आहे, आलेला आहे. तो पुरावा सरळ सांगितला जात नाही. अनेकदा मी सांगितलं ना सुरू की युद्धामध्ये शत्रू पक्षाला भ्रमित ठेवणं, संभ्रमित ठेवणं हा सुद्धा एक रणनीतीचा भाग असतो. आपण केलेले डावपेच, आपण खेळलेले डावपेच हे पण तातडीने डिक्लेअर केले जात नाहीत, उघड केले जात नाहीत, परिणामांकडे बघा म्हणून सांगितलं जातं. भारतीय लष्कराने मला वाटते 11 का 10 मेला जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात स्पष्ट केलं आम्ही हे 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 केले. पण त्यांना जेव्हा विचारलं गेलं भारताचं काय नुकसान झालं, भारताची किती विमानं पडली, तेव्हा हवाई दलाचे असो किंवा पायदळाचे असो त्या जनरलनी, एअर मार्शलनी स्पष्ट केलं की युद्धात नुकसान होत असतं, त्यामुळे त्याला महत्वाचं आहे. परिणाम काय साधला गेला बघा. तर ही लपवालपवी होती का? मोदी सरकार आणि मोदी सरकारच्या नेतृत्वाखालचं भारतीय सेना दल हे लपवाछपवी करतंय का? पाकिस्तान तिकडे आनंदोत्सव साजरा करत होता, पाकिस्तानात तर मोठमोठ्या मिरवणुका निघाल्या, पाकिस्तानने युद्ध जिंकलं, भारत घाबरला, भारत पळाला, असा टाहो फोडत पाकिस्तान रस्त्यावर लोकांनी मिरवणुका काढल्या आणि तेवढ्यावर भागलं नाही तर पाकिस्तानच्या पराभूत सेनापतीला फील्ड मार्शल ही पदवी देण्यापर्यंत मजल केली. पण भारत सरकार तुम्हाला पुरावे देत होतं. गंमत अशी की पुरावे देऊन उपयोग नसतो जर ते बघण्यासाठी तुमच्याकडे डोळे नसतील आणि बुद्धी नसेल तर पुरावा कशाला म्हणतात. आज तंत्रज्ञानाने इतके अफाट झेप घेतलेली आहे की पृथ्वीच्या पाठीवरच नव्हे तर फार अवकाशामध्ये काय काय घडत असतं याचं सुद्धा सदोदित चित्रण करणारे काम, लाखो कॅमेरे, हजारो कॅमेरे अवकाशामध्ये तरंगत असतात उपग्रहाच्या रूपाने. त्यामुळे कुठे कुठे काय झालं याची इमेजरी मिळत असते. आणि म्हणूनच पाकिस्तानात दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करणं किंवा हवाई तळांना उद्ध्वस्त करणं याची इमेजरी सुद्धा भारतीय सेना दलाने सामोरी ठेवलेली होती. आणि असं काहीही पाकिस्तान दाखवू शकत नव्हता, एक फोटो दाखवू शकत नव्हते. करोडो लोकांच्या हातामध्ये आज स्मार्टफोन आहे, त्यामुळे कुठेही खुट्ट वाजलं तरी लोक लगेच आपल्या स्मार्टफोनवर त्याचं चित्रण करतात. त्यामुळे लपवाछपवी ही केवळ अशक्य झालेली आहे. अशा वेळेला भारताची विमानं पाडली गेली असतील पाकिस्तानात तर त्याचे फोटो पाकिस्तानात काढता आले असते. पाकिस्तानने का काढले नाही ते फोटो? किंवा अगदी उपग्रहांनी जी इमेजरी तयार केलेली आहे, चित्रण केलेलं आहे, त्याचा कुठलाही पुरावा पाकिस्तान देत नव्हता. पण पाकिस्तान दावा करत होता की आम्ही भारताची 3 राफेल पाडली, 1 मिराज पाडलं, 1 मिग पाडलं वगैरे वगैरे, आणि त्याचा कुठलाही पुरावा नव्हता. पाकिस्तान कुठलाही पुरावा देत नव्हतं आणि भारत सरकार किंवा भारतीय सेना दल विमान पाडलं गेलं का याचा इन्कार करत नव्हतं. गोलमाल बोलत होती भारतीय सेना. आमची सगळी विमानं, आमचे सगळे ऍसेट्स
आमचं सगळं साहित्य सुरक्षित आहे, सगळे पायलट सुरक्षित परत आले, हे सांगितलं जात होतं. पण एकही विमान पाडलं गेलं नाही असं ठामपणे सांगितलं जात नव्हतं. इथेच सगळी गोची आहे. जितका गोंधळ माजवता येईल तितका शत्रूच्या पोटात खोटं ते बोलत असतील तर गोंधळ माजवू द्यायचा, हीच भारत सरकारची रणनीती होती. हा, पण पाकिस्तान सुद्धा मूर्ख नाहीये. पाकिस्तानकडे एअर डिफेन्स सिस्टीम आहे, रडार आहेत, आणि त्यांनी आयतं अगदी कोणाला येऊ दिलं आणि काही उद्ध्वस्त करू दिलं असं शक्य नाही. त्यांच्याही रडारला भारताची येणारी विमानं असतील, क्षेपणास्त्र असतील, ड्रोन असतील, ते दिसणार आणि त्याचा खात्मा पाकिस्तानही करू शकत होता. पण मग का करू शकला नाही? एक वेगळा विषय आहे त्यातमध्ये, त्याच्यावर मी स्वतंत्ररित्या बोलणार आहे. अजित डोभाल जे भारताचे सुरक्षा सल्लागार आहेत, त्यांनी तर आता चॅलेंज दिलेलं आहे की पाकिस्तानने एक भारताची काच फोडल्याचा जरी पुरावा दिला, फोटो दिला, तरी आम्ही मान्य करायला तयार आहोत. तो तरी द्या, पुरावा द्या. असो, तो विषय वेगळा आहे. पण पाकिस्तानने भारताची राफेल पाडली, हे 100% सत्य आहे. 100% सत्य आहे. पण राफेल म्हणजे काय हेच पाकिस्तानला माहिती नाहीये. इथे सगळी गल्लत आहे. मी सांगितलं ना, वॉर इज अ डिसेप्शन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. युद्ध हा एक भूलभुलैया असतो. तुमची दिशाभूल करून तुम्हाला मारता येतं आणि तुम्ही माझ्यावर हल्ला करता, त्यांनी माझ्या अंगावर ओरखडा सुद्धा उठत नाही. अशा प्रकारची रणनीती वापरणं, याला युद्धातला भूलभुलैया किंवा डिसेप्शन म्हणतात. आणि या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने नेमकी तीच गोष्ट झाली आहे. आणि आता अधिकृतरित्या नाही, पण काही या क्षेत्रातले जाणकार याविषयी पाकिस्तानचा दावा भ्रमित असला तरी तो पाकिस्तानला खरा का वाटतो याचा खुलासा करतायत. आणि त्याचं नाव काहीतरी एक्स गार्ड काहीतरी असं आहे. एक्स गार्ड नावाचं एक उपकरण आहे. राफेल या विमानाला हे एक्स गार्ड नावाचं उपकरण जोडलेलं असतं. ज्या वेळेला हल्ला करायला राफेल विमान झेपावतं आणि जेव्हा त्याला सिग्नल मिळतो, कळतं की शत्रूच्या रडारने आपल्याला पकडलेलं आहे, आपली चाल जी आहे ती त्यांच्या लक्षात आलेली आहे, आणि शत्रू रडारच्या माध्यमातून आपली माहिती मिळून आपल्यावर प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत आहे. अशा वेळेला राफेल विमानाला जोडलेलं एक्सगार्ड नावाचं उपकरण हे त्या विमानापासून वेगळं होऊन लटकायला लागतं, आणि ते अशा प्रकारे सिग्नल शत्रूच्या रडारना पाठवतं की त्या उपकरणावरून जाणारे सिग्नल म्हणजे खरं राफेल आहे, खरं शत्रू भारताचं विमान आहे असं रडारची समज होते. आणि त्यानुसार रडार जी कारवाई करतो, तेव्हा हा एक्स गार्ड आपलं काम कमी करून परत एकदा राफेल विमानाशी जोडलं जातं आणि विमान निसटून जातं. आणि त्याने जो भ्रम निर्माण केलेला असतो, एक राफेल नावाचा भूलभुलैया शत्रूच्या पाकिस्तानच्या रडारला सिग्नल म्हणून पाठवलेला असतो, त्या सिग्नलनुसार पाकिस्तान कारवाई करतं. आणि त्यामुळे भारताच्या राफेल विरुद्ध सोडलेली रॉकेट किंवा क्षेपणास्त्र असतात, ती काम करतात, पण त्यातून कुठलंही राफेल पडत नाही. आणि त्यामुळे आपल्या रडारनी पकडलं आणि आपल्या रडारच्या काय त्या आदेशानुसार, सिग्नलनुसार आपण क्षेपणास्त्र पाडली, क्षेपणास्त्र सोडली आणि राफेल पाडली, या भ्रमात पाकिस्तान आहे. पण प्रत्यक्षात सगळीच्या सगळी राफेल सुरक्षितरित्या परतली. एअर मार्शल भारती यांचं ते वाक्य आठवा, आमच्याकडून काही तांत्रिक गडबड झाली, पण आमची सगळी विमानं, सगळे पायलट सुखरूप परत आलेत.
पण गफलत काय झाली ही त्यांनी सांगितली नाही. ती गफलत नव्हतीच, तो एक भूलभुलैया होता. पण आम्ही राफेलच्या वापरातून एक भूलभुलैया निर्माण केला आणि पाकिस्तानच्या एअर डिफेन्सचा सत्यानाश करताना पाकिस्तानच्या रडारला देखील उल्लू बनवलं. हे एअर मार्शल भारती यांनी अजिबात सांगितलं नाही. कारण भूलभुलैया करण्याची रणनीती वापरली हे सांगायचंच नव्हतं. कारण जी रणनीती पुन्हा पुन्हा वापरायची आहे, रिपीटेडली वापरायची, तिची सगळी रहस्य आधीच उलगडून सांगितली, तर पुढल्या वेळेला ती रणनीती, ती तंत्रज्ञान वापरता येत नाही. आणि म्हणून अनेकदा काय केलं हे सांगितलं जात नाही, परिणाम बघा म्हणून सांगितलं जातं. आणि तुम्हाला 10-11 मे भारतीय सेना दलाच्या 4 जनरल्सनी घेतलेली जी पत्रकार परिषद आहे, त्यामध्ये त्यांचं एकच उत्तर, नंतर मला वाटते सीडीएस कोण त्यांचं नाव विसरलो, यादव किंवा काय, त्यांनीही सांगितलं की परिणाम बघायचे असतात, परिणाम बघायचे असतात. त्यांनी सुद्धा विमान पाडलं गेलंय कबूल केलेलं नाही, पण नाकारलेलं सुद्धा नाही. कारण समोरच्याला संभ्रमित ठेवणं हा सुद्धा रणनीतीचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आणि याची कवडीची अक्कल ज्यांना नाही ते लोक प्रश्न विचारत असतात. तुम्हाला एक राहुल गांधींची जुनी आठवण सांगतो, मग हा निर्बुद्ध माणूस असे प्रश्न का विचारतो याचं उत्तर तुम्हाला मिळेल. मोदी पंतप्रधान झाले नव्हते तेव्हा, मला वाटते 2012-13ची गोष्ट असेल, बंगलोर किंवा असं कुठेतरी दक्षिण भारतामध्ये कुठच्या तरी विद्यापीठामध्ये किंवा कॉलेजमध्ये राहुल गांधी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधायला गेले होते. आणि त्यावेळेला एका विद्यार्थ्याने, एका विद्यार्थिनीने राहुल गांधींना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही पंतप्रधान झालात तर एनसीसी, नॅशनल कॅडेट कोर, म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर जे विद्यार्थ्यांना सेना दलाचं एक प्राथमिक शिक्षण दिलं जातं, त्याबद्दलची तुमची भूमिका किंवा धोरण काय आहे. तेव्हा राहुल गांधींनी उत्तर दिलं होतं, मला ही एनसीसी भानगड काय आहे तीच माहिती नाही. असे राहुल गांधी आज प्रत्यक्ष सेना दलाची कारवाई आणि युद्धभूमीवर घडलेल्या घटना याविषयी शंका विचारतात, प्रश्न विचारतात, संशय निर्माण करतात. तेव्हा तो बुद्धूपणा किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. पण असो, मुद्दा इतकाच आहे की भारताचंही म्हणणं खरं आहे की आमचं विमान पाडलं असं झालेलं नाही. आणि पाकिस्तानचं म्हणणं पण खरं आहे की आम्ही भारताची 5 विमानं पाडली. पण जी भारताची 5 विमानं पाकिस्तानने पाडल्याचा दावा आहे, ती 5 राफेल हा एक भूलभुलैया होता. तुम्ही इंटरनेटवर फिरलात, युट्यूबवर, तर एक्स गार्ड म्हणून काय प्रकार असतो त्याची माहिती तुम्हाला मिळेल. तो एक भूलभुलैया असतो. तो येतो, तुमच्या रडार पर्यंत सिग्नल देतो आणि रडारने, शत्रूच्या रडारने तो सिग्नल पकडला की तो गायब होतो. आणि त्यानंतर त्या सिग्नल मुळे ते रडार आणि शत्रू नसलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत हल्ला करतात. पण प्रत्यक्षात विमान पडलेलं कुठेही सापडत नाही. विमानाचा जो ढिगारा असतो, कचरा असतो, तो पडलेला कुठेही सापडत नाही. पाकिस्तानने 5 राफेल वगैरे पाडली, पण त्याचा पुरावा, त्याचा कचरा, त्याचा ढिगारा, मलबा कुठेही मिळाला नाही. त्याचं हे कारण आहे ज्याला म्हणतात एक्स गार्ड. एक्स गार्ड. पण भारत त्याविषयी चकार शब्द बोलत नाही. कारण त्यामागची जी टेक्नॉलॉजी आहे, त्यामागची जी रणनीती आहे, ती वारंवार वापरायची आहे. आणि त्यामुळे त्यातले बारकावे दिले जाऊ नयेत म्हणूनच याविषयी जाणीवपूर्वक भारतीय सेनेने आणि मोदी सरकारने मौन पाळलंय.
पण मौन केव्हा पाळावं आणि केव्हा बोलावं याची सुद्धा साधी बुद्धी ज्यांच्याकडे नाही अशांनी डिबेट करत राहावं. त्यांच्या निर्बुद्धतेमुळे देशाचं समाजाचं कुठलंही नुकसान होणार नाही. कारण हळूहळू या बुद्धिजीवींपेक्षा असले प्रश्न विचारणाऱ्यांपेक्षा सामान्य नागरिक सुद्धा जनता सुद्धा अधिक शहाणी झालेली आहे. असो, एक्स गार्ड हा पाकिस्तानने भारताची 5 विमानं पाडल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि एक्स गार्ड याचा अर्थ भूल भुलैया. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.